नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजेच पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेचा जो हप्ता आहे 18वा हप्ता तो 2 वाजता जमा होणार का या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तसेच आपल्या WhatsApp जो ग्रुप आहे त्याला जॉइन व्हायला विसरू नका। तत्पूर्वी काही महत्त्वाची पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता येण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे करायची आहेत ते आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तसेच पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता 2 वाजता जमा होणार का या व्हिडिओद्वारे आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहा, देशातील करोडो शेतकरी बांधवांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे आणि 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे। त्यामुळे 18वा हप्ता कधी जमा होईल याची प्रतीक्षा शेतकरी बांधव करीत आहेत आणि वार्षिक 6000 रुपये या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येत असतात। तसेच दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पुढील जो हप्ता आहे तो ऑक्टोबरमध्ये जमा होणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी शेतकऱ्यांना महत्त्वाची कामे सुद्धा पूर्ण करावी लागणार आहेत। जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधारला जर बँक लिंक नसेल, इनएक्टिव्ह झाली असेल तर ॲक्टिव्ह करून घ्या, जेणेकरून आपल्याला जो पुढे येणारा म्हणजे 18वा हप्ता आहे तो 18वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तसेच शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी पेंडिंग असेल तर ई-केवायसी करून घ्या। तसेच आपल्याला महत्त्वपूर्ण म्हणजे ई-पीक पाहणी आता पण सुरू आहे। ई-पीक पाहणी जर केली नसेल तर करून घ्या, जेणेकरून आपल्याला जो पुढील जे कापूस आणि सोयाबीन अनुदान असेल किंवा इतर ज्या योजना असेल त्या योजनेचा लाभ मिळेल। जेणेकरून ई-पीक पाहणी सुरू आहे, ई-पीक पाहणी करून घ्या। आपल्याला जो ई-पीक पाहणी आहे ती कशी करायची आपल्या यूट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे, आपण तिथे जाऊन सुद्धा पाहू शकता। पुढील हप्ता ऑक्टोबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो। तत्पूर्वी काही कामे करायची आहेत ती म्हणजे आधारला जी बँक लिंक आहे की नाही ते तपासा। तसेच ई-केवायसी पेंडिंग असेल तर ई-केवायसी सुद्धा करून घ्या। जो 18वा हप्ता आहे ते मिळेल अन्यथा तुम्हाला त्या हप्त्यापासून विचंत सुद्धा राहू शकाल। त्यामुळं लवकरात लवकर आधारला बँक लिंक करून घ्या। तसेच या योजनेचे पीएम किसान योजनेचे ते आतापर्यंत म्हणजेच किती हप्ते मिळाले, 17 हप्ते जारी करण्यात आलेले आहेत। तसेच शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आपल्या आधारला बँक कोणती लिंक आहे ते एकदा चेक करा, जेणेकरून आपल्याला जो हप्ता आहे तो हप्ता मिळून जाईल। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा 4था हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता, कारण की सर्व काही शेतकरी बांधवांचे मित्रांचे जे हप्ता आहे ते हप्ताच मिळाला नाही। लँड सेडिंग प्रॉब्लेम असेल पीएम किसान योजनेमध्ये तर दुरुस्त करून घ्या, जेणेकरून आपल्याला जो हप्ता आहे तो हप्ता मिळून जाईल। लँड सेडिंग प्रॉब्लेम, ई-केवायसी पेंडिंग असेल तरीही बिग हप्ता मिळत नाही। त्यामुळे हे जे तिन्ही प्रॉब्लेम असतात, आधार सेडिंग स्टेटस नो असेल किंवा लँड सेडिंग स्टेटस नो असेल, जमिनीचा प्रॉब्लेम असेल, आधार सेडिंग स्टेटस नो असेल, ई-केवायसी पेंडिंग असेल, हे जे 3 प्रॉब्लेम आहेत ते तिन्ही प्रॉब्लेम असतील तर दुरुस्त करून घ्या, जेणेकरून आपल्याला 18वा हप्ता योग्यरित्या आपल्या बँक खात्यात जमा होईल। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी।